तर कुर्ल्यामध्ये ज्या बेस्ट बसमुळे अपघात झाला त्या बसचे ब्रेक फेल झाल्याचा दावा ड्रायव्हरने केला होता, मात्र बसचे ब्रेक फेल नव्हते असं प्राथमिक चौकशीमध्ये समोर आलंय। इलेक्ट्रिक ऑटो बसच्या एक्सिलेटरचा आवाज येत नाही, त्यामुळे एक्सिलेटर कितीही जोरात दाबलं तरीही त्याची तीव्रता समजत नाही, त्यामुळे ड्रायव्हरला त्याचा अंदाज आला नसल्याचं आरटीओ अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। तर आपण बघतोय यावेळेस या बसची देखील पाहणी करण्यात आलेली आहे। ज्या बस खाली 7 जण चिरडली गेलेली आहेत, 49 जण जखमी झालेली आहेत, त्या सगळ्या बसची देखील पाहणी झालेली आहे। जो काही काल अपघात झालेला आहे त्याची तांत्रिक तपासणी करण्याचं काम चालू आहे। आमचे अधिकारीही इथे आहेत, बेसचे ऑफिसर्स आहेत आणि ओलेक्ट्रा जी कंपनी आहे बस मॅन्युफॅक्चरर त्यांची सर्व्हिस मॅनेजर वगैरे इकडे आलेले आहेत। त्यांचा एकत्रित जो काही अहवाल प्राप्त होईल आमचा सर्वांचा, त्याच्यानुसार जो काही निष्कर्ष असेल तो काढला जाईल आणि आमच्या वरिष्ठ कार्यालयास कळवला जाईल।